subscribe to our channel and press the bell icon. विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठी अक्षर भारती पाठ क्रमांक 3 शालमध्ये आपले स्वागत आहे. आमचा व्हिडिओ पसंत पडेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाठाचा परिचय बघू आणि पाठाचे लेखकविषयी माहिती काढून घेऊ. शाल हे अंगावर पांघरण्यासाठी असलेले वस्त्र आहे. ते एक सन्मान चिन्हही आहे. लेखकांना मिळालेल्या शालचा विनियोग, वापर त्यांनी कसा केला व त्यातून त्यांना कोणते अनुभव आले याची उद्बोधक माहिती या पाठात दिली आहे. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साडोत्तर मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटके ही समीक्षात्मक पुस्तके, वियोगब्रह, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 90 या काळात ते विश्वकोशच्या संपादनात सहभागी होते. शालीभोवती असलेल्या लेखकांच्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्यांचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूंशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. A shawl is a typical type of clothing, loosely worn over the shoulders. It is also gifted to guests of honor as a token of appreciation. The author in this lesson elaborates on how he made use of shawls received by him as a gift of honor at various occasions, and also shares his memorable experiences associated with it, which are etched in his mind forever. Read on to know the author's experiences in his own words. चला पाठाची सुरुवात करूया आणि याला समजून घेऊया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एका निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याचा बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. Once I was visiting P.L. Deshpande for some work. When I was about to leave, Sunita Bai gifted me a shawl. I readily accepted it because receiving a shawl from P.L. Deshpande and Sunita Bai was the greatest honor one could have. I preserved it ardently and never used it. यानी इसमें लेखक कहते हैं कि जो शॉल है वो एक मर्तबा P.L. देशपांडे, पु ल देशपांडे के घर गए थे कुछ काम से, और वहाँ पर वो जब निकलने लगे तो सुनीताबाई ने पूछा कि मैं अगर तुमको तोहफे में, गिफ्ट में अगर शॉल दूँ तो चलेगा? तो मैंने कहा हाँ चलेगा. P.L. देशपांडे और सुनीताबाई से अगर कोई शॉल लेना ये बहुत ही बड़ी इज्जत की बात होती है. गौरव म्हणजे सम्मान, ऑनर, निमित्ताने म्हणजे कारणाने, विथ फॉर अ रिझन और कॉज. पुढे वाईला विश्वकोशच्या अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठाच्या प्राज्ञपाठ शाळेच्या खोलीत मी राहत असे.
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एक टोपली ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. चिंचोडचा प्रवाह म्हणजे बारीक ओघ, नॅरो स्ट्रीम. तट म्हणजे किनारा, काठ, तीर, एज, बँक ऑफ अ रिव्हर. उद्योग म्हणजे कामकाज, ॲक्टिव्हिटी, टास्क. कडाक्याची थंडी म्हणजे खूप गारठा असलेली थंडी, इंटेन्सली कोल्ड, चिल्लिंग कोल्ड. गुंडाळ म्हणजे लपेटून ठेव और रॅप ओव्हर. ऊब म्हणजे उष्णता, वार्मथ. Later on, I went to Y as a chairperson of Vishwakosh Encyclopedia. Vishwakosh means encyclopedia, and stayed in a room at Pathshala on the bank of river Krishna. During winter, a poor lady came there for fishing with a baby in basket. The baby was shivering in that chilling cold weather, but the mother had no time to look after it. I could not stop myself, and I immediately took my precision PL shawl. म्हणजे पु ल देशपांडे ने दीवी जो शॉल थी, पुलकित शॉल उसे कहा जा रहा है, gave it away to the lady and asked her to wrap the baby in it. The warmth of the memory is more precious than the precious PL shawl itself. यानी जो याददाश्त थी तो वो उसकी गर्मी, याददाश्त की गर्मी पुलकित शाल यानी पुला देशपांडे की शाल से भी ज़्यादा अच्छी थी. यहाँ पर कवि कहते हैं कि जब वो वाई में विश्वकोश इंसाइक्लोपीडिया के चेयरपर्सन की हैसियत से प्रज्ञा पाठशाला में रहने गए थे, जो कृष्णा रिवर के किनारे थी, तो वहाँ पर एक मर्तबा एक मच्छी मारने वाली बाई आई थी और वो मछली पकड़ रही थी. साथ में छोटा बच्चा था जो टोकरी में था. अचानक वो ज़ोर ज़ोर से रोने लगा. बहुत सर्दी थी तो मैंने अपनी पुलकित शाल निकाल कर उसे दे दी और उन्हें बहुत अच्छा लगा. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीचे असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. परिणामतः त्यांचा परिणाम असा झाला की ॲज अ रिझल्ट ऑफ कॉन्सिक्वेंटली अहोरात्र रात्र दिवस, डे अँड नाईट, भरती येथे सर्व अर्थ म्हणजे प्रेक्षकांची गर्दी. हेअर ओव्हरफ्लोईंग क्राऊड. श्रीफळ म्हणजे नारळ, अ कोकोनट. शालीन सात्विक वृत्तीचा, सालस मॉडेस्ट जेंटल. अब यहाँ पर कविवर्य क्या कहते हैं, eminent poet Narayan Surve, who was also president of the Marathi Sahitya Sammelan, used to attend numerous literary conferences and gatherings. Naturally, he had a huge collection of shawls gifted to him as a token of honor. He personified the word shawl as Shaleen, meaning the pawn receiving the gift of so many shawls. He has gifted the quality of being polite. Shaleen means polite. यानी नारायण सुर्वे जो है बहुत ही एमिनेंट मराठी राइटर है और वो जब साहित्य सम्मेलनों को जाते थे तो वो बहुत उसे वहाँ पर जाकर उन्हें बहुत इज़्ज़त मिलती थी और उन्हें बहुत सारी शॉल मिलती थी. और उन्होंने आगे चलकर कहा कि मैं शाल लेकर शालीन हो गया हूँ, पोलाइट हो गया हूँ. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खूप खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता
शाली विनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षावखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर ती ती मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचा माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमवून बसण्याचा धोका मोठा आहे. The ironic personification in his words is easily noticed by anyone. What is the relation between shawl and decency? In fact, Mr. Narayan Surve displayed real politeness through his conduct, even without a shawl. After a few years, when I was unanimously chosen as president of the Marathi Sahitya Sammelan, I too was showered with so many shawls that it became difficult to store them in my small home. I handed them over to a close friend and asked him to use them as per his wish. उपरोधक खोच म्हणजे व्यंगार्थक सूचक बोलणे, सॅर्सिझम, सॅटायर. शीन म्हणजे कमजोर, वीक, हिअरलेस अँड विरुद्ध ना होणारा. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरुद्ध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांचा ठेवण्याचे शक्य नव्हते. मग ती सगळी शालीचे गाठोडे बांधून ते एका निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक, त्याचेही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रेयश्रामिकांना. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथे कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिकारी कट्ट्याला लागून चिरगुटे टाकून उपांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. अब यहाँ कविवर कहते हैं, one day on my regular walk to the bridge near Omkareshwar temple, after a few years when I was unanimously chosen the president of Marathi Sahitya Sammelan, I handed them over to a close friend all the shawls and used them as per his wish, but he preserved them fondly. One day on my regular walk to bridge near Omkareshwar temple, I spotted a frail old beggar sitting on a rag, covering himself in a torn off piece of cloth and shivering due to severe cold. The very next day I gave him 2 of my shawls. He took them with gratitude and his trembling hands. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. कट्टा म्हणजे ब्रिज. तो म्हातारा होता, त्याला 2ही शाल दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केले. गाठोडे म्हणजे बोचके, अ बंडल. निकटवर्ती म्हणजे जवळच्या, व्हेरी क्लोज. सर्वाधिकार म्हणजे सर्वहक, फुल पॉवर, फुल राईट्स. श्रमिक म्हणजे कष्टकरी, वर्कर्स, लेबरर्स. अतिप्रमाणिक, खूप इमानी, व्हेरी ऑनेस्ट. बहुधा, बहुतेक वेळा, ऑलमोस्ट, मोस्टली. कट्टा, पार, दगडी चौथरा, आ रेज्ड प्लॅटफॉर्म. अशक्त म्हणजे दुबळा, फीबल, वीक. भिक्षेकरी म्हणजे भीक मागणारा, अ बेगर. चिरगुटे म्हणजे चिंध्या, रॅक्स, श्रेड ऑफ क्लोथ्स. पुलाच्या जवळपास पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास असत लाभला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली.
तो नेहमीच्या ठिकाणी नव्हता. तेथील पुलावर चक्कर मारावा म्हणून मी उठलो व पुलावर चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर तेच कुडकुडणे, तेच दिनवाने जीने. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा व्यासनी शाली दिला. पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवण घेतले. बाबा, आमचे हे असलेत बिकट जीने. तुझी लई उपकार होत बाबा. शालीचा शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही नाही जमले तर अभ्यांग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. After a few days, when I again went there, I found that the old beggar was sitting on the same old rack, shivering in the cold. I asked him if he recognized me. He didn't, but later he joined his hands and said, in a grateful tone, you are really a kind person who gifted me 2 shawls. But how can a beggar dress in those shawls? The hunger in my empty stomach is more severe than the external comfort. So I sold them off and ate food to my heart's content for 2-3 days. I am very grateful to you. Such is the agony of life, the graceful and the warmth of a shawl versus hungry stomach and warmth of font. Provide food to the hungry, give water to the thirsty, and if that is not possible, at least give precious shawls to the destitutes. दिनवाने म्हणजे गरीब परिस्थिती, मिझरेबल, पिटियस. जीने म्हणजे जगणे, लाईफ, लिव्हिंग. खुल्ला म्हणजे आनंदित झाला, डिलायटेड. भल्या म्हणजे चांगल्या, गुड नेचर्ड पर्सन, व्हर्च्युअस. लई म्हणजे खूप, मच, क्वाईट. म्यासनी म्हणजे मला, टू मी. म्या म्हणजे मी, आय माय सेल्फ. बिकट म्हणजे कठीण, खडतर, टफ, हार्ड, डिफिकल्ट. अभागी म्हणजे कम नशीबी, दुर्दैवी, दुभागी, अनफॉर्चुनेट, अनलकी. इसके वाक्य प्रचार देखेंगे. अब देखिए, इसमें पहले से समझ लेते हैं कि दोबारा जब वहाँ पर लेखक गए तो उन्होंने उस भिखारी को वैसे ही देखा, वो अभी भी काँप रहा था सर्दी से. जब उससे पूछा लेखक ने, राग जाधव ने, तो उसने कहा कि आप बड़े ईमानदार और मेहनती शख्स हैं. आपने मुझे शॉल दिया था, लेकिन मैंने वो बेचकर 2-3 दिन पेट भर के खाना खाया. आपका बहुत बहुत शुक्रिया. और यहाँ से लेखक को पता चला कि जो पेट की गर्मी है वो जिस्म की गर्मी से बहुत ज़्यादा बड़ी होती है. अब इसके कुछ वाक्य प्रचार देखते हैं. निघण्याच्या बेतात असणे म्हणजे जाण्याच्या तयारीत असणे, टू बी अबाउट टू लिव्ह. गमावून बसणे, टू हॅव लॉस्ट समथिंग दॅट यू पजेस. चक्कर मारणे, फेरफटका मारणे, टू गो फॉर अ स्ट्रॉल. हाथ जोड़ने म्हणजे नमस्कार करणे, विनविनी करणे, टू रिक्वेस्ट, टू ग्रीट, टू प्लीड. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.